अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये संघर्ष तीव्र होताना दिसतोय, कारण कॅरेबियनमध्ये तणाव वाढत आहे. जगातील सर्वात मोठी एअरक्राफ्ट कॅरियर शिप ही या प्रदेशात आलेली आहे. ती USS गेरॉल्ड आर फोर्ड आहे, जी अमेरिकेची नवीनोत्तम विमानवाहू जहाज आहे, ज्यामध्ये 4,000हून अधिक खलाशी आहेत. त्याचं ध्येय असं सांगितलं जातं की अंमली पदार्थांच्या तस्करीला अडथळा आणणे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटनांना उद्ध्वस्त करणे. परंतु व्हेनेझुएला याला युद्धाचं प्रदर्शन म्हणत आहे आणि प्रतिसाद देण्यासाठी त्यांनी देशभरात लष्करी तैनाती देखील सुरू केलेली आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये अमेरिकेसोबत तणाव वाढत आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाला नार्को राज्य म्हणून घोषित केलंय आणि अध्यक्ष निकोलस मोदुरो यांच्यासह त्यांचे उच्च अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. परंतु ड्रग्ज युद्ध प्राणघातक बनलाय. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून अमेरिकेने 19 बोटींवर हल्ला केलाय, ज्यामध्ये 76 लोक ठार झाले. ड्रोन, गनशिप आणि लढाऊ विमानांचा वापर करून अमेरिकेला जाणाऱ्या अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या जहाजांना लक्ष्य केलं आहे. व्हेनेझुएला जवळ अमेरिकेच्या या वाढत्या उपस्थितीमुळे वॉशिंग्टन तेल समृद्ध राष्ट्रासोबत व्यापक संघर्षाची तयारी करत असल्याची भीती निर्माण झालेली आहे. आता मादुरो असा त्यांचा आग्रह धरतायत की अमेरिका राजवट बदलण्याच्या मोहिमेची योजना आखत आहे, ज्यामुळे हा प्रदेश एका महत्त्वाच्या वादळात आता बदलत चाललेला आहे. त्यामुळे आता या संघर्षातून परत एक वादाचा भडका उठतो का आणि परत एक काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते का, ते पाहावं लागेल.